गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. Let's mark your presentee first. All are done? See, today we are going to learn your science 16th lesson, that is heredity and variations. Okay. काय शिकणार आहोत आपण? तुमचं सायन्सचा 16th लेसन शिकणार आहोत. ओके. आवाज येतोय माझा सर्वांना क्लिअर? ओके चल. स्क्रीन दिसतेय का सर्वांना? स्क्रीन दिसतेय का सांगा लवकर. ओके चला. सी, या लेसन मध्ये आपण काय शिकणार आहोत तर हेरिडिटी आणि व्हेरिएशन. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे आपल्या आई बाबांकडून आजी आजोबांकडून ज्या वस्तू ज्या गोष्टी त्यांचे जे कॅरेक्टर आपल्यात उतरले जातात त्याला काय म्हणतात हेरिडिटी. आणि व्हेरिएशन, आपण सगळेच एकदम आपल्या आई वडिलांसारखे दिसत नाही, कोणाचे डोळे सेम असतात तर कोणाचं नाक वेगळं असतं, बरोबर. तर हे सगळे काय झाले व्हेरिएशन झाले. ओके. यामध्ये आपण काय काय पार्ट कव्हर करणार आहोत. इनहेरिटन्स, हेरिडिटी मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स अँड देअर अपीअरन्स, मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, डिसीजेस ड्यू टू क्रोमोझोमल एबरेशन्स. ओके. काय काय करणार आहोत आपण. अनुवंश, इनहेरिटन्स म्हणजे अनुवंश, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, त्याची लक्षणे आणि ते लक्षणे कशी दिसतात. ओके. मेंडेल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा, इनहेरिटन्सचा कोणता लॉ मांडलेला, कोणता सिद्धांत मांडलेला, आणि जे क्रोमोझोम्स आहेत, गुणसूत्र आहेत, ती जर बिघडली, त्यांचं ॲबरेशन झालं, अपसामान्यता झाली, तर कोणकोणते आजार होऊ शकतात ते आपण या लेसन मध्ये कव्हर करणार आहोत. बघा, टेबल दिलेला आहे तुम्हाला. काय क्वेश्चन विचारलेले आहेत. डू ऑल द बॉयज अँड गर्ल्स ऑफ युअर क्लास लुक अलाइक. सांगा मला, तुम्ही तुमच्या क्लास मधले वर्गातले सगळी मुलं मुली एकसारखे दिसता का? चलो आन्सर क्विक. नो. ओके. सगळे तुम्ही एकसारखे दिसत नाहीत. थिंक अबाउट दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स अँड नोट दी सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. बघा, आता हे काही कॅरेक्टरिस्टिक दिले, त्याच्यानुसार आपल्याला नोंद करायची आहे. काय? कलर ऑफ स्किन, सगळ्यांचा स्किन कलर सेम असतो का? तुमचा, तुमच्या आजोबांचा, आजीचा, पप्पांचा, मम्मीचा, सगळ्यांचा स्किनचा कलर आहे तो सेम असतो का? नाही. शेप ऑफ फेस, कोणाचा राऊंड असतं, कोणाचा ऑब्लॉंग असतं, कोणाचा गोल चेहरा असतो, कोणाचा लांबट चेहरा असतो, बरोबर. सगळ्यांचे चेहरे, तुमच्या आईचा, वडिलांचा, आजी आजोबांचा चेहरा एकदम तुमच्यासारखा दिसतो का? नाही. कोणाचा दिसतो तर कोणाचा नाही दिसत. हाईट, सगळ्यांची उंची सारखी असते का? नाही. कलर ऑफ आईज पण सर्वांचे सारखे नसतात. हाताचा अंगठा, थंब आहे आपला, ओरिएंटेशन ऑफ थंब, त्याची ठेवण, हाताचा अंगठा देखील सगळ्यांचा वेगवेगळा असतो, म्हणून आपण थंब इम्प्रेशन वापरतो की नाही. खूप खूप ठिकाणी बघा, जेव्हा गोपनीय एखादी गोष्ट असते तेव्हा थंब इम्प्रेशन का वापरतात? कारण आपल्या सगळ्यांच्या अंगठ्याची ठेवण ही सारखी नसते. ओके. चला आपण आता लेसनचा मेन पार्ट सुरू करूया. Earlier we have seen that there is great variation within every species in nature. In this chapter we shall study the factors that give rise to these variations. अगोदरच्या लेसन्स मध्ये आपण काय शिकलेलो आहोत? आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज आहेत, प्रजाती आहेत. निसर्गामध्ये, नेचर मध्ये वेगवेगळे प्राणी आहेत, वस्तू आहेत, बरोबर, झाडे आहेत.
पण ते सगळे एकसारखे दिसत का नाही. मग ते सगळे एकसारखे का नाही दिसत याचा विचार आपण या धड्यात करणार आहोत. ओके. अवर फर्स्ट पार्ट इज इनहेरिटन्स म्हणजे अनुवंश. The branch of biology which studies the transfer of characteristics of organisms from one generation to the next and genes in particular is called genetics. आता genetics कशाला म्हणायचं बघा. The branch of biology, बायोलॉजीची अशी ब्रांच, जीवशास्त्राची अशी एक शाखा which studies the transfer of characteristics of organism from one generation to the another. बघा, कधी कधी आईचं नाक हे तुमच्या नाकासारखंच असतं. तुमचं नाक हे आईच्या नाकासारखं असतं. कोणाचे डोळे बाबांच्या डोळ्यासारखे असतात. हे काय आहेत माहितीये, कॅरेक्टर आहेत. कॅरेक्टर आहेत जे तुमच्या आई वडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून तुमच्यामध्ये पास झालेले असतात, तुमच्यामध्ये आलेले असतात. पण ते कॅरेक्टर पास करण्याचं काम कोण करतं माहितीये, जीन. ओके. जीन्स, आपल्या बॉडीमध्ये जीन्स असतात, जनुके म्हणतात त्याला मराठीत. ओके. जे जीन्स असतात ते काय करतात, हे कॅरेक्टर पास करण्याचं काम करतात. मग त्यांच्या स्टडीला, त्या जीन्सच्या स्टडीला काय म्हटलं जातं, जेनेटिक्स. ओके. समजलं सगळ्यांना जेनेटिक्स म्हणजे काय. हेरिडिटी म्हणजे काय, आपल्यामध्ये आई वडिलांचे किंवा आजी आजोबांचे जे कॅरेक्टर्स आहेत ते पास होत राहतात. मग हे पास कोण करतं, हातपाय करतात का नाही. आपल्या बॉडीमध्ये काय असतात, जीन्स असतात, जनुके त्यांना म्हटलं जातं. हे जीन्स काय करतात, जे कॅरेक्टर आहेत, हेरिडिटरी कॅरेक्टर आहेत, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करत राहतात. मग त्या जीन्सच्या स्टडीला काय म्हणायचं, जेनेटिक्स. ओके. समजलंय सगळ्यांना. प्लीज रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. समजलंय का सगळ्यांना. ओके. See, no progeny is formed through the process of reproduction. Except for a few minor differences, the offspring shows great similarities with parents. Okay? बघा, न्यू प्रोजेनी, जी नवीन पिढी आहे, संतती आहे. न्यू प्रोजेनी ही कुठल्या प्रोसेसनी फॉर्म होते, जे संतान आहे ती कुठल्या प्रोसेसने फॉर्म होते, रिप्रोडक्शन. मग ते अॅनिमल्सचे असू दे किंवा प्लांट्सचे असू दे, रिप्रोडक्शन या प्रोसेसने प्राण्यांमध्ये आणि ह्युमन बिंग्स मध्ये मुलं जन्माला येतात. बरोबर. एक्सेप्ट फॉर अ फ्यू मायनर डिफरन्सेस द ऑफस्प्रिंग शोज ग्रेट सिमिलॅरिटीज विथ पॅरेंट्स. म्हणजे ऑफस्प्रिंग जन्माला येतं, जे बाळ जन्माला येतं त्याच्यात काही काही वेगळेपणा असतो, पण खूप गोष्टी आपल्या आई वडिलांसारख्या असतात. बघा, कुठे बाहेर गेल्यावर तुम्हाला कोणीतरी विचारलं असेल, अरे तू ह्याचा मुलगा का, अरे तू ह्याची मुलगी का, असं. बरोबर. का विचारतात, कारण त्यांना तुमचा चेहरा हा तुमच्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यासारखा दिसतो, मिळता जुळता वाटतं. ओके. सिमिलॅरिटीज येतात. त्या कशामुळे येतात बघा, ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन शो मायनर व्हेरिएशन. However, offspring produced through sexual reproduction show comparatively greater variation. प्राण्यांमध्ये, सॉरी, प्लांट्समध्ये, वनस्पतींमध्ये मोस्टली असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं, कारण त्यांचे सेक्शुअल ऑर्गन्स हे नसतात, प्रोड्यूस झालेले नसतात. ओके. डेव्हलप नसतात, प्रोड्यूस पेक्षा डेव्हलप नसतात. त्यामुळे काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे ऑफस्प्रिंग आहे ते जसंच्या तसंच निर्माण होतं. आंब्याचं झाड हे आंब्यासारखं दिसतं, आंब्याचं दुसरं झाड त्यापासून निर्माण झालेलं असतं, ते तसंच दिसतं की नाही. केळ्याचं झाड तसंच दिसतं. पण however, offspring produced through sexual reproduction show comparatively greater variation. पण जे लैंगिक प्रजननाने, सेक्शुअल रिप्रोडक्शनने जे ऑफस्प्रिंग, जी बाळ जन्माला येतात, ते कंपॅरेटिव्हली ग्रेटर व्हेरिएशन म्हणजे तुम्ही एकदमच तुमच्या आई बाबांसारखे दिसता का, नाही, थोडे फरक त्यांच्यात जाणवतात. ओके. केअरफुली ऑब्झर्व युअर क्लासमेट्स इयरलोब. कानाची पाळी पण सगळ्यांची वेगवेगळी असते, कोणाची चिकटलेली असते बघा आणि कोणाची वेगळी असते. इथे बघा इमेज दिलेली आहे. कोणाचं इयरलोब हे अटॅच असतं आणि कोणाचं वेगळं असतं. हा. इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल ऑफ अस बिंग ह्युमन, व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस इन अवर स्किन कलर. आता आपण सगळे मनुष्य प्राणीच आहोत, पण आपल्या सगळ्यांचे स्किन कलर वेगवेगळे असतात की नाही. ऑल यू आर इन 9th स्टँडर्ड, वाय देन आर सम स्टुडंट टॉल अँड सम शॉर्ट. तुम्ही सगळे 9th स्टँडर्डचे स्टुडंट आहात की नाही, पण तुमच्या सगळ्यांची हाईट सेम आहे का, नाही.
कोणाची हाईट उंची जास्त असते, तर कोणाची उंची कमी असते, कोणी शॉर्ट असतं तर कोणी उंच असतं. ओके, बघा हेअरलाईन, कपाळावर जी केस असतात आपली समोर, ती पण सगळ्यांची वेगवेगळी असतात की नाही. बघा, तर हेरिडिटी हे सगळं कशामुळे होतं, हेरिडिटीमुळे. बघा हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी इज अनुवंशिकता. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. म्हणजे जे कॅरेक्टर आहेत ते पॅरेंट्स कडून, पालकाकडून पाल्याकडे, ऑफस्प्रिंग कडे, ओके, जी संतती जन्माला येते, बाळ जे जन्माला येतं त्यांच्याकडे ट्रान्सफर होण्याच्या क्रियेला काय म्हणायचं, हेरिडिटी. It is due to heredity that puppies are similar to dogs, squabs are similar to pigeon, and infants are similar to human. हेरिडिटी हा असा अनुवंशिकताच असा प्रकार आहे ज्याच्यामुळे कुत्र्याची पिल्ले ही कुत्र्यासारखीच, कबुतराची पिल्ले ही कबुतरासारखीच, आणि मानवाची बाळा आहेत, जी मानवाची संतती आहे ती मानवासारखीच दिसते. ओके, हेरिडिटीचा हेरिडिटी काय आहे, कॅरेक्टर, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके, पालकाकडून बाळाकडे जेव्हा कॅरेक्टरचं ट्रान्सफर होतं तेव्हा तेव्हा त्याला हेरिडिटीच म्हटलं जातं. ओके, हेरिडिटीमुळेच कुत्र्याची पिल्ल कुत्र्यासारखी, कबुतराची कबुतरासारखी, आणि मानवाची संतती ही मानवासारखीच दिसते. ओके, इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स. बघा, हाऊ डू स्पेसिफिक ट्रेट्स और कॅरेक्टरिस्टिक्स अपीअर इन ऑर्गॅनिझम. जे कॅरेक्टर आहेत, जे स्पेसिफिक ट्रेट्स आहेत, विशिष्ट लक्षणे आहेत, ती कशी प्रकट होतात ऑर्गॅनिझम मध्ये, सजीवांमध्ये कशी प्रकट होतात. बघा, though there are many similarities between parents and their offsprings, there are some differences too. बघा, माता पिता आणि त्यांची संतती जी जन्माला येते, ऑफस्प्रिंग जे जन्माला येतात, त्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज जरी असल्या, साम्य जरी असले, तरी मोठ्या प्रमाणात लहान मोठे भेद सुद्धा आढळतात. ओके, डिफरन्सेस सुद्धा असतात की नाही, तुम्ही एक्झॅक्ट तुमच्या मम्मी पप्पांसारखे दिसता का, नाही, साम्य असतं पण डिफरन्सेस सुद्धा असतात. These similarities and differences are all the effect of heredity. मग हे साम्य आणि विविधता, ओके, डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज कशामुळे होतं, कशाचा इफेक्ट असतो, हेरिडिटीचा, अनुवंशिकतेचा. ओके, लेट अस स्टडी द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी. आता हेरिडिटीचं मेकॅनिझम, वर्किंग कसं चालतं ते बघूया आपण. इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज स्टोअर्ड इन डीएनए. प्रोटीन सिंथेसिस साठी जी इन्फॉर्मेशन लागते ती कुठे स्टोअर केलेली असते, डीएनए मध्ये. ओके, द इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन द डीएनए. The segment of DNA which contain all the information for synthesis of a particular protein is called gene for that protein. लक्षात ठेवा, जीन म्हणजे काय, the segment of DNA which contain all the information for synthesis of a particular protein. एखादा प्रोटीन बॉडीमध्ये जनरेट करायचं आहे, सिंथेसिस करायचं आहे. ओके, तर ते प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन लागते ती डीएनएच्या एखाद्या छोट्याशा पार्टवर, सेगमेंटवर, एखाद्या छोट्याशा सेगमेंटवर स्टोअर केलेली असते. ती सेगमेंट म्हणजे काय, जीन, ज्याला मराठीमध्ये जनुक असे म्हणतात. ओके, ओके, जो सेगमेंट होता है वो प्रोटीन का इंफॉर्मेशन स्टोर करता है, उसे क्या कहते हैं, डीएनए के सेगमेंट को जीन कहते हैं. ओके, इट इज नेसेसरी टू नो द रिलेशनशिप ऑफ दिस प्रोटीन्स विथ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, मग आपल्याला काय माहिती पाहिजे, काय हेरिडिटी मध्ये काय इम्पॉर्टंट असतं, नेसेसरी टू नो द रिलेशनशिप ऑफ दिस प्रोटीन, त्या प्रोटीनचं कॅरेक्टर, ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरशी असणारं रिलेशन हे इम्पॉर्टंट असतं. ओके, क्या इम्पोर्टेंट होता है, जो प्रोटीन सिंथेसिस होता है वो प्रोटीन का ऑर्गेनिज्म में आने वाले कैरेक्टर से रिलेशन इम्पोर्टेंट होता है. टू अंडरस्टैंड द कंसेप्ट ऑफ हेरिडिटी, लेट अस कंसिडर द कॅरेक्टरिस्टिक प्लांट हाईट. आता आपल्याला हेरिडिटी ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, मग त्यांनी कुठला कॅरेक्टर यूज केलेला आहे, प्लांट हाईट.
वनस्पतीची उंची हे कॅरेक्टर यूज करून आता आपल्याला हेरिडिटी हा जो प्रकार आहे तो एक्सप्लेन करणार. कसं करणार बघा. क्या करेंगे अभी, जो हेरिडिटी है उसको एक्सप्लेन करने के लिए कौन सा टॉपिक लिया है, हाइट ऑफ प्लांट, प्लांट हाइट. ओके, वी नो दॅट देर आर ग्रोथ हॉर्मोन्स इन प्लांट. आपण शिकलेलो आहोत. ओके, लास्ट सेशन मध्येच आपण शिकलो की हॉर्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन असतात प्लांट मध्ये, म्हणूनच प्लांटची वाढ होते. ग्रोथ हार्मोन्स रहते हैं ना प्लांट्स में, इसलिए प्लांट की ग्रोथ होती है. इंक्रीज इन हाइट ऑफ प्लांट्स डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन. मग हे या प्लांटची हाईट किती वाढणार किंवा किती कमी राहणार हे कशावर डिपेंड असतं, क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन. किती प्रमाणात ग्रोथ हार्मोन प्रेझेंट आहे, जास्त असेल तर हाईट जास्त असणार, कमी असेल तर हाईट कमी असणार. ओके, the quantity of growth hormone produced by plant depend upon the efficiency of the concerned enzyme. ओके, मग ते ग्रोथ हार्मोन कसं जास्त आहे की कमी आहे किंवा कसं प्रोड्यूस केलं जाईल हे कोणावर डिपेंड असतं, एन्झाईमवर. ओके, सॉरी, एन्झाईमवर डिपेंड असतं. Efficient enzymes produce a greater quantity of hormone due to which the height of the plant increases. Enzymes काय करतात, जे पुरेसे एन्झाईम आहेत ते काय करतात, मोठ्या प्रमाणात हॉर्मोन सिक्रेट करतात, ग्रोथ हार्मोन. त्याच्यामुळे काय होतं, प्लांटची साईज वाढते. हवेवर इफ द एन्झाईम आर लेस एफिशियंट, अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ हॉर्मोन इज प्रोड्यूस लिडिंग टू अ स्टंटिंग ऑफ द प्लांट. मग जर एन्झाईम हा जास्त कार्यक्षम नसेल, एफिशियंट नसेल, त्याची कार्यक्षमता कमी असेल तर तो कमी प्रमाणात हॉर्मोन सिक्रेट करतो आणि त्याच्यामुळे प्लांट हा शॉर्ट राहतो. ओके, समजलंय हेरिडिटी मध्ये एन्झाईम आणि प्रोटीन सिंथेसिस इम्पॉर्टंट का असतं, समजलंय सगळ्यांना, समझा है सबको. हेरिडिटी में प्रोटीन सिंथेसिस और एंजाइम इम्पोर्टेंट क्यों होता है. बघा आपल्याला एग्जांपल दाखवलं, हमें एग्जांपल दिखाया गया है प्लांट हाइट का. अगर एंजाइम एंजाइम क्या करेंगे, हार्मोन सिक्रेट करेंगे. अगर एंजाइम ने कम हार्मोन सिक्रेट किया, ग्रोथ हार्मोन सिक्रेट किया, तो प्लांट्स का हाइट कम रह जाएगा. और अगर ज्यादा ग्रोथ हार्मोन सिक्रेट किया, ज्यादा एफिशिएंट होगा एंजाइम हार्मोन सिक्रेट करने के लिए, तो प्लांट का हाइट प्रॉपर मतलब प्लांट टॉल हो जाएगा. ओके, एनीवन हैज एनी डाउट टिल हियर. कोणाला काही डाउट असेल तर यू कॅन आस्क. सॉरी, चलो नेक्स्ट पार्ट बघूया आपण. सी, नाउ व्हॉट इज क्रोमोझोम. क्रोमोझोम म्हणजे काय बघा, the structure in the nucleus of cell that carries the hereditary characteristics is called the chromosome. न्यूक्लियस मधलं, सेल मध्ये न्यूक्लियस असतं माहिती आहे सगळ्यांना, तर न्यूक्लियस मधला असा कॅरेक्टर, असं स्ट्रक्चर ज्याच्याने काय करतो, हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करतो, त्याला काय म्हणायचं, क्रोमोझोम. ओके, इट इज मेड अप मेनली ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. मग क्रोमोझोम गुणसूत्र म्हणतात त्याला. क्रोमोझोम हे कशाने बनलेले असतात, न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स. ओके, किससे बने होते हैं क्रोमोसोम्स में, क्या प्रेजेंट रहता है, न्यूक्लिक एसिड्स एंड प्रोटीन्स. ड्यूरिंग सेल डिवीजन क्रोमोसोम्स कैन बी क्लियरली सीन अंडर द कंपाउंड मायक्रोस्कोप. जेव्हा आपण सेल डिव्हिजन चालू असतं, पेशींचं पेशी विभाजन चालू असतं, तेव्हा जर मायक्रोस्कोप खाली आपण बघितली ती सेल, तर त्यामध्ये आपल्याला क्रोमोझोम हे क्लिअरली विजिबल दिसतात. इथे इमेज दाखवलेली आहे बघा, तसे क्रोमोझोम दिसतात. ओके, एक्स शेपचे असतात क्रोमोझोम. वरचे दोन लोब आहेत त्याला आर्म्स ऑफ क्रोमोझोम म्हणतात. हे बघा, क्यू आर्म आणि पी आर्म, त्यांना रिस्पेक्टिव्हली क्यू आर्म अँड पी आर्म अशी नावं दिलेली आहेत. आणि मध्ये जे सेंटर आहे त्याला काय म्हणायचं, सेंट्रोझोम. आणि इथे आहे डीएनए, डीएनए ह्या क्रोमोझोमशी कनेक्टेड आहे. ओके, प्रत्येक क्रोमोझोम हा डीएनए नेच बनलेला असतो. बघा, genes which contain the information about hereditary characteristics in encoded form are located on chromosome. बघा, हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स ची इन्फॉर्मेशन आहे ती कोण कॅरी करतं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जीन्स. ओके, जनुके. जीन्स काय करतात, हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स ची इन्फॉर्मेशन कॅरी करतात. मग या जीन्स कशावर प्रेझेंट असतात माहितीये, क्रोमोझोमवर. आणि क्रोमोझोम कशात असतं, न्यूक्लियस ऑफ सेल.
ओके. इच स्पीसीज हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक स्पीसीज बघा, प्रत्येक सजीवाच्या शरीरात क्रोमोझोमची संख्या ही स्पेसिफिक असते. ठराविक संख्या असते क्रोमोझोमची. जी गुणसूत्र असते ती प्रत्येक सजीवाच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात फिट करून दिलेली असते. म्हणजे ह्या सजीवाच्या शरीरात एवढ्या पेअर ऑफ क्रोमोझोम असणार. ओके. Each chromosome is made up of DNA and it appears dumbbell shape midway during cell division. प्रत्येक क्रोमोसोम हा डीएनए नहीं बनलेला असतो. सारे क्रोमोसोम से किसके किसके बने हुए होते हैं? डीएनए के बने हुए होते हैं. और वो कैसे दिखते हैं? जब हम उसको माइक्रोस्कोप में देखते हैं तो वो हमें डम्बेल शेप, डम्बेल यूज करता ना, ओके, डम्बेल शेप ते दिसतात. ओके. There is a constricted region on each chromosome. It is called the primary constriction or centromere. ओके. इथे काय असतं? एक कन्स्ट्रिक्टेड रिजन असतं. ओके. मध्ये काय असतं? विभाजनाच्या मध्यावस्थेत, सॉरी, हा क्रोमोझोम आहे त्याचा जो सेंटर असतं तो कन्स्ट्रिक्टेड रिजन असतं. त्याला काय म्हणायचं? सेंट्रोमियर. ओके. कन्स्ट्रिक्टेड म्हणजे संकुचित, असे आकुंचित, संकुचित झालेलं असतं, त्याला काय म्हणायचं? सेंट्रोमियर. दिस डिवाइड्स अ क्रोमोझोम इंटू 2 पार्ट्स. त्याच्यामुळे काय होतं? क्रोमोझोमचे 2 भाग पडतात. ओके. Each part is called an arm. प्रत्येक पार्टला आर्म म्हटलं जातं. The centromere has a specific position in each chromosome. सेंट्रोमियरची प्रत्येक क्रोमोझोम मध्ये एक विशिष्ट जागा असते. ओके. Depending upon this, there are 4 types of chromosome. सेंट्रोमियरच्या स्पेसिफिक पोझिशन वरून क्रोमोझोम्सचे किती टाइप पडतात? 4. ओके. क्रोमोझोम सगळ्यांना समजलेला आहे का सांगा? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. चला लवकर. क्रोमोझोम जे शिकलो आपण ते सर्वांना समजलेलं आहे का? आपण त्याच्या टाइप कडे मूव्ह करूया का? नक्की कोणाला काहीच डाऊट नाहीये? आन्सर विचारल्यावर यायला पाहिजे. ओके. चला सांगा मला, व्हॉट आर दी क्रोमोझोम्स मेड अप ऑफ? क्रोमोझोम्स हे कशाने बनलेले असतात? किसके बने होते हे क्रोमोझोम्स? व्हॉट आर दी क्रोमोझोम्स मेड अप ऑफ? क्रोमोझोम्स किसके बने हुए होते हैं? क्रोमोझोम्स कशाचे बनलेले असतात? सांगा लवकर. सांगा, लिहा चॅट बॉक्स मध्ये आन्सर फास्ट. कोण सांगणार? कोणीच नाही. प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. ओके. क्रोमोझोम कसले बनलेले असतात? प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. ओके. चला, आता आपण काय बघायचं आहे? टाइप्स ऑफ क्रोमोझोम. कोणकोणत्या? आता सेंट्रोमियर हा ज्या ज्या जागेवर असतो त्या जागेनुसार क्रोमोझोम्सचे काही प्रकार पडले जातात. 4 प्रकार आहेत ते. तर कोणकोणते बघा. टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये जे क्रोमोझोमचे टाइप आहेत ते तुम्ही लगेच स्पष्टपणे ओळखू शकता. का? मेटासेंट्रिक. The centromere is exactly at the midpoint in this chromosome, and therefore the chromosome looks like the English letter V. The arm of this chromosome are equal in length. Metacentric. मेटासेंट्रिक शब्दावरूनच आपल्याला समजतं की क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर आहे तो कुठे असेल? मिड पॉइंटला असेल. हा बघा, मिड पॉइंटला आहे सेंट्रोमियर. त्यामुळे हा क्रोमोझोम व्ही शेपचा असतो आणि जे 2 आर्म्स आहेत, पी आर्म आणि क्यू आर्म, ते काय आहेत? सेम लेंथचे असतात. ओके. समजला? सेकंड इज सबमेटासेंट्रिक. सबमेटासेंट्रिक. The centromere is somewhere near the midpoint in this chromosome. म्हणजे मिड पॉइंटच्या जवळ असतो पण मिड पॉइंट नसतो. मिड पॉइंट नसल्यावर काय येणार? मेटासेंट्रिक. पण आता सबमेटासेंट्रिक म्हणजे मिड पॉइंटच्या थोडासा जवळ असतो. विच देअरफॉर लुक्स लाईक इंग्लिश लेटर एल. त्यामुळे तो सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम हा एल आकाराचा होतो. वन आर्म इज स्लाइटली शॉर्टर दॅन द अदर. एल कसा असतो बघा? एक
एक लाईन ही दुसऱ्या लाईन पेक्षा छोटी असते की नाही, तसंच एल टाईप सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये सुद्धा एल शेपचा तो दिसल्यामुळे एक काम हा दुसऱ्या आमपेक्षा छोटा असतो. बघा बघा, सेंट्रोमियर हा कुठं आहे, मध्यभागी नाहीये. मध्यभागी जर असता तर मेटासेंट्रिक झाला असता, दोन इक्वल आर्म तयार झाले असते, पण इथे एक मोठा आहे पी आणि क्यू, हे दोन आर्म छोटे मोठे असे वेगवेगळे आहेत सब मेटासेंट्रिक मध्ये. ओके, थर्ड आहे acrocentric. The centromere is near one end of this chromosome, which therefore looks like the English letter J. One arm is much smaller than other. आता ह्यामध्ये बघा काय आहे, सेंट्रोमियर हा एका एंड कडे आहे. सेंट्रोमियर हा एका एंड कडे प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणून अॅक्रोसेंट्रिक मध्ये जे शेपचा क्रोमोझोम तयार होतो, ज्यामध्ये एक आर्म भरपूर छोटा तर दुसरा आर्म हा भरपूर त्याच्या तुलनेत खूप लहान असतो. ओके, टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक मध्ये द सेंट्रोमियर इज राईट at the end of this chromosome, making the chromosome look like the English letter I. This chromosome consists only one arm. यामध्ये काय होतं, राईट एंडला सेंट्रोमियर हा राईट एंडला प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे टिलोसेंट्रिक मध्ये एकच आर्म असतो, बरोबर. मेटासेंट्रिक मध्ये मध्यभागी असतो, त्यामुळे व्ही शेप तयार होतो आणि दोन्ही आर्म हे पी अँड क्यू आर्म आर इक्वल इन लेंथ, दोन्ही हे इक्वल पोझिशनला असतात. सब मेटासेंट्रिक मध्ये काय असतो, सेंटरच्या थोडा जवळ असतो सेंट्रोमियर, त्यामुळे काय होतं, एक आर्म मोठा आणि एक आर्म छोटा, म्हणजेच एल शेपचा क्रोमोझोम तयार होतं. ऍक्रोसेंट्रिक मध्ये काय असतं, ऍक्रोसेंट्रिक मध्ये एका एंड मध्ये असतो. ओके, एका एंड जवळ सेंट्रोमियर प्रेझेंट असतो क्रोमोझोमचा, म्हणून कोणता शेप तयार होतो, जे शेपचा क्रोमोझोम असतो, ज्यामध्ये एक आर्म हा दुसऱ्या आर्म पेक्षा खूपच छोटा असतो. टेलोसेंट्रिक मध्ये डायरेक्ट राईट एंडला सेंट्रोमियर प्रेझेंट असतं, म्हणून आय शेपचा टिलोसेंट्रिक हा क्रोमोझोम असतो, ज्यामध्ये एकच आर्म प्रेझेंट असतो. ओके, समजलं सगळ्यांना क्रोमोझोमचे टाइप्स, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ऍट्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. समजले सगळ्यांना टाइप्स? सांगा लवकर, टाइप्स समजलेत का क्रोमोझोम्सचे? ओके, चला. Generally, in somatic cell, chromosomes are in pairs. ओके, सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी, या सोमॅटिक सेल मध्ये काय असतं, पेअर मध्ये क्रोमोझोम हे पेअर मध्ये जोडीने अस्तित्वात असतात. इफ द pair consists of similar chromosomes by shape and organization, they are called homologous chromosome. And if they are not similar, they are called heterologous chromosome. आता homologous chromosome म्हणजे काय बघा, ज्या सोमॅटिक सेल असतात त्याच्यामध्ये क्रोमोझोम हे नेहमी जोडीने प्रेझेंट असतात, पेअरने प्रेझेंट असतात. मग ही पेअर जर त्यांचे शेप आणि ऑर्गनायझेशन सेम असेल क्रोमोझोमचं, तर त्यांना काय म्हणायचं, होमोलॉगस क्रोमोझोम. आणि इफ दे आर नॉट सिमिलर, जर त्यांचं शेप आणि ऑर्गनायझेशन डिफरंट असेल, तर त्याला काय म्हणायचं, हेट्रोलॉगस क्रोमोझोम. इन केस ऑफ ऑर्गॅनिझम्स that reproduce sexually, one of the chromosomal pair is different from all than others. सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये होतं, अॅनिमल्स आणि ह्युमन बिंग मध्ये होतं की नाही सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन असणाऱ्या अॅनिमल्स मध्ये, ऑर्गॅनिझम्स मध्ये, सजीवांमध्ये क्रोमोझोमल पेअर, एक जी क्रोमोझोमची जोडी असते ती बाकीच्या सगळ्या जोड्यांपेक्षा वेगळी असते. ओके, chromosomes of this different pair are called sex chromosomes or allosomes, and all other chromosomes are called autosomes. मग जी वेगळी असते सेक्शुअल रिप्रोडक्शन होणाऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये, एक क्रोमोझोमची जोडी सगळ्यांपेक्षा वेगळी असते, तिला काय म्हणायचं, सेक्स क्रोमोझोम किंवा ॲलोझोम. आणि जे बाकीचे सगळे क्रोमोझोम्स असतात त्यांना काय म्हणायचं, ऑटोझोम्स. ओके, समजले क्रोमोझोम्स बद्दल? ओके, सगळ्यांना समजले क्रोमोझोम म्हणजे काय, त्याचे टाइप्स, हेट्रोलॉगस होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, आणि सेक्स क्रोमोझोमला काय म्हणायचं, ॲलोझोम्स. आणि जे बाकीच्या जोड्या असतात त्यांना काय म्हणायचं, ऑटोझोम्स.
ओके, क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? आता सांगा मला, क्रोमोझोम वर कोणता पार्ट प्रेझेंट असतो जो हेरिडिटरी इन्फॉर्मेशन कॅरी करतो? सांगा लवकर. काय प्रेझेंट असतं? फ्रॅगमेंट कोणती प्रेझेंट असते क्रोमोझोम वर जी हेरिडिटरी इन्फॉर्मेशन कैरी करते? क्या प्रेजेंट होता है? कौन सा फ्रैगमेंट प्रेजेंट होता है क्रोमोसोम पे? नहीं. यस, जीन्स. जीन्स प्रेझेंट असतात क्रोमोझोम वर ज्या हेरिडिटरी इन्फॉर्मेशन कॅरी करतात. ओके. क्रोमोझोम्सचे टाइप सांगा. टेल मी द टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. वेगवेगळे 4 टाइप शिकलो की रे आपण. कोणकोणते असतात ते सांगा. येस, मेटासेंट्रिक सगळे 4 एकत्र लिहा चला. पहिला पार्ट मेटासेंट्रिक, दूसरा सब मेटासेंट्रिक, थर्ड इज acrocentric, and fourth is telocentric. Yes, very good. हे बघा, इथे हा टेबल दिलेला आहे. आपण शिकलो की नाही की प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा नंबर हा फिक्स केलेला असतो. तर क्रॅब खेकडा याच्यामध्ये किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात? 200. मेज म्हणजे कॉर्न मका याच्यामध्ये किती असतात? 20. फ्रॉग बेडूक 20. राऊंड वर्म, ओके, राऊंड वर्म मध्ये किती असतात? 4. पोटॅटो मध्ये किती असतात? 48. आणि ह्युमन मध्ये आपल्यामध्ये किती पेअर ऑफ क्रोमोझोम्स असतात? 46. लक्षात ठेवायचं आहे, ह्युमन बिंग हॅज 46 पेअर ऑफ क्रोमोझोम्स. ओके, नाव वी विल सी व्हॉट इज डीएनए. डीएनए म्हणजे काय ते बघूया आपण. ओके, डीएनए चा फुल फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ डीएनए. क्रोमोझोम्स हे कशाने बनलेले असतात? डीएनए ने बनलेले असतात. म्हणूनच डीएनए क्रोमोझोम्स हे न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्सने बनलेले असतात, कारण डीएनए चा मेन कन्स्टिट्युएंटच न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स असतात. बघा, दिस ऍसिड वॉज डिस्कवर्ड बाय द स्विस बायोकेमिस्ट फ्रेडरिक मिशर in 1869 while studying white blood cell. मग डीएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड डीएनए चा शोध कोणी लावला? एक स्विस बायोकेमिस्ट होता, स्विस जीवरसायन शास्त्रज्ञ होता, फ्रेडरिक मिशर नावाचा. त्याने 1869 मध्ये 1869 मध्ये जेव्हा तो व्हाईट ब्लड सेल, आपल्या रक्तात पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी असतात की नाही, त्या पांढऱ्या पेशींचा जेव्हा तो अभ्यास करत होता तेव्हा त्याला डीएनए डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड या ऍसिडचा शोध लागला. ओके, Initially, this acid was reported to be only in the nucleus of this cell. पण जेव्हा त्याला शोध लागला तेव्हा त्याला काय फक्त वाटलं की डीएनए हे फक्त न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात, सेलच्या न्यूक्लियस मध्ये, पेशीच्या केंद्रामध्ये प्रेझेंट असतात असं त्याला वाटलं. ओके, हेन्स इट वॉज नेम न्यूक्लिक ऍसिड. मग तेव्हा डीएनए ला काय म्हटलं गेलं? न्यूक्लिक ऍसिड. कारण न्यूक्लियस मध्ये त्याला तो ऍसिड सापडला, त्याला वाटलं की हा फक्त सेलच्या न्यूक्लियस मध्येच प्रेझेंट असतो, म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हटलं गेलं. However, it was later realized that it is प्रेझेंट इन अदर पार्ट्स ऑफ सेल टू. मग नंतर थोड्या वेळाने, थोड्या दिवसांनी, काही काळाने काय समजलं की डीएनए हा असा ऍसिड आहे जो सेलच्या बॉडीच्या सेलच्या दुसऱ्या पार्ट मध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, न्यूक्लियस सोडून दुसऱ्या पार्ट मध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. Molecules of DNA are present in all organisms from viruses and bacteria to human being.
मग हे डीएनए असतात त्यांचे जे मॉलिक्यूल आहेत ते प्रत्येक सजीवांमध्ये प्रेझेंट असतात. मग ते व्हायरस असू दे, विषाणू असू दे, बॅक्टेरिया असू दे किंवा ह्युमन बिंग. ओके, विषाणू असू दे, जीवाणू असू दे किंवा मानव असू दे, माणसं असू दे, सगळ्यांमध्ये ते डीएनए चे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. These molecules control the functioning, growth and division of the cell and are therefore called master molecules. डीएनए ला मास्टर मॉलिक्यूल का म्हटलं जातं? हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर काय सांगाल की डीएनए मॉलिक्युल्स काय करतात? आपल्या सेलचं फंक्शनिंग, ग्रोथ आणि डिव्हिजन म्हणजेच रिप्रोडक्शन कंट्रोल करतात. ओके, व्हॉट डज डीएनए मॉलिक्युल्स डू? They control the functioning, growth and division, that is reproduction of the cell, and therefore they are called as master molecules. ओके, डीएनए चा इथपर्यंत पार्ट समजलाय तुम्हाला? सांगा लवकर. डीएनए कोणी इन्व्हेंट केला? डीएनए चा फुल फॉर्म and where are the DNA present? Why the DNA is called as master molecule? हे सगळं समजलंय तुम्हाला? समझा है सबको? ओके, चला. The structure of DNA molecule is the same in all organism. प्रत्येक जरी व्हायरस, बॅक्टेरिया आणि ह्युमन बिंग मध्ये डीएनए हा आढळत असला तरी प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आहे ते सारखंच असतं, सेमच असतं. ओके. In 1953, Watson and Crick produced a model of DNA molecule. मग वॅटसन अँड क्रिक यांनी, या दोन शास्त्रज्ञांनी 1953 मध्ये डीएनए मॉलिक्युलचा एक मॉडेल बनवला. As per this model, two parallel thread of nucleotide are coiled around each other. हे मॉडेल कसं होतं? दोन पॅरलल थ्रेड होते न्यूक्लिओटाइडचे, ते कशाने कॉइल केलेले होते? एकमेकांना कॉइल केलेले होते. डीएनएचं स्ट्रक्चर बघितलंय का तुम्ही? लॅब मध्ये वगैरे लावलेलं असतं बघा, असं कॉइल असतात आणि मध्ये शिडी सारख्या रेषा दाखवलेल्या असतात. बघितले का डीएनएचं स्ट्रक्चर लॅब मध्ये वगैरे लावलेलं? ओके. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड डबल हेलिक्स. काय केलेलं असतं? दोन थ्रेड असतात, ते एकमेकाला कॉइल्ड केलेले असतात, म्हणून त्याला डबल हेलिक्स म्हटलं जातं. दिस स्ट्रक्चर कॅन बी कम्पेअर्ड विथ कॉइल्ड अँड फ्लेक्झिबल लॅडर. बघा, फ्लेक्झिबल लॅडर आता मी सांगितलं शिडीप्रमाणे दिसतं, तर शिडीला तुम्ही अशी फिरवली दोन फ्लेक्झिबल हे करून, फ्लेक्झिबल जर शिडी असेल तर ती सेम या डीएनए मॉडेल सारखी दिसते. मोस्ट ऑफ द स्टुडंट जेव्हा सायन्स प्रोजेक्ट वगैरे बनवतात ना, त्याच्यात जेव्हा मॉडेल बनवायला सांगतात तेव्हा डीएनएचंच मॉडेल बनवतात. ओके. Each strand in the molecule of DNA is made up of many small molecule known as nucleotide. ओके, प्रत्येक स्ट्रँड असतो जो डीएनए मध्ये प्रेझेंट, तो वेगवेगळ्या तो भरपूर खूप साऱ्या छोट्या छोट्या मॉलिक्युल्स पासून बनलेला असतो, त्यांना काय म्हणायचं? न्यूक्लिओटाइड. There are four types of nitrogenous bases: adenine, guanine, cytosine, and thymine. Okay, adenine and guanine are called as purines, while cytosine and thymine are called pyrimidines. बघा, न्यूक्लिओटाइड मध्ये बघा नायट्रोजनस बेसेस असतात. चार टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेसेस कोणते? ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. त्यामधल्या ऍडेनिन आणि ग्वानिन हे काय असतात? प्युरिन्स. ओके, आणि सायटोसिन आणि थायमिन हे काय, यांना काय म्हटलं जातं? पिरिमिडिन्स. ओके. In the structure of nucleotide, a molecule of nitrogenous base and phosphoric acid are each joined to a molecule of sugar. न्यूक्लिओटाइडच्या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजनस बेसचा मॉलिक्यूल हा नायट्रोजनस बेसचा मॉलिक्यूल आणि फॉस्फोरिक ऍसिडचा मॉलिक्यूल, हे दोन्ही मॉलिक्यूल कशाला जॉईन झालेले असतात? शुगर मॉलिक्यूलला. ओके, हे बघा, हे डीएनएचं स्ट्रक्चर आहे असं. ओके.
As there are four types of nitrogenous bases, nucleotide also are of four types. Four types of nitrogenous bases आहेत आपण शिकलो, adenine, guanine, cytosine and thymine. ओके, त्याच्यामुळेच नायट्रोजनस बेसेसनेच न्यूक्लिओटाइड बनलेले असतात. मग नायट्रोजनस बेसेसचे चार प्रकार पडतात, म्हणून न्यूक्लिओटाइड्सचे सुद्धा चार प्रकार पडतात. ओके, न्यूक्लिओटाइड्स आर अरेंज लाईक अ चेन इन अ मॉलिक्यूल ऑफ डीएनए. डीएनए मॉलिक्यूल मध्ये न्यूक्लिओटाइड हे एखाद्या चेन प्रमाणे साखळीप्रमाणे अरेंज केलेले असतात. The two threads of the DNA molecule are comparable to the two rails of a ladder, and each rail is made up of alternatively joined molecule of sugar and phosphoric acid. आता बघा, डीएनए चे जे दोन थ्रेड असतात ते कोणासारखे दिसतात? टू रेल ऑफ अ लॅडर, आपल्या शिडीच्या दोन रेल दोन साइडला असतात ना उभ्या, त्याच्याप्रमाणे दिसतात. ओके, आणि अल्टरनेटली त्याच्यात काय काय असतं? मॉलिक्युल ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड. म्हणजे एकात जर पहिले जर शुगरचा मॉलिक्युल असेल तर नंतर काय येणार? फॉस्फरिक ऍसिड. असं अल्टरनेटिव्हली ते जॉईन केलेले असतात. ओके, हे बघा स्ट्रक्चर दिलेलं आहे इथे. वॅटसन अँड क्रिकचं डीएनएचा मॉडेल दिलेला आहे. यामध्ये बघा, सी सायटोसिन, जी ग्वानिन, ए ऍडेनिन, टी थायमिन. ओके, हे सगळे न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट आहेत त्याच्यावर. बघा दिसतंय, म्हणजेच हे दोन आहेत ते लॅडर, रेल ऑफ लॅडर म्हटले गेलेले आहे. ब्ल्यू कलरचे जे दोन दाखवले आहेत ते. ओके, each rung of the ladder is a pair of nitrogenous bases joined by hydrogen bond. मग हे कशाने नायट्रोजनस बेसिस असतात? ते कशाने जॉईन केलेले असतात? हायड्रोजन बॉन्डने. हे ॲडेनिन, ग्वानिन हे जे नायट्रोजनस बेस प्रेझेंट आहे डीएनए वर, ते कशाने जॉईन केलेले असतात? हायड्रोजन बॉन्ड. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर विथ ग्वानिन. एटी बघा, एटी दाखवलेला आहे, म्हणजे ॲडेनिन हा कोणाबरोबर पेअर होतो? थायमिन बरोबर. आणि सायटोसिन सी जी दाखवलेला आहे, त्यामुळे सायटोसिन हा कोणाबरोबर पेअर होतो? ग्वानिन बरोबर. सगळ्यांना डीएनएचं मॉडेल, डीएनए मध्ये काय काय प्रेझेंट असतं समजलंय का? सांगा लवकर. कॉन्स्टिट्युएंट डीएनए चे कोणकोणते न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट असतात? समजलंय का सगळ्यांना? डीएनएचं वॅटसन अँड क्रिकचं मॉडेल जे एक्सप्लेन केलं आता. लॅडर लाईक स्ट्रक्चर असतं. जर लॅडरला तुम्ही कॉइल्ड केली, फिरवली, तर ती तुम्हाला डीएनए सारखी दिसेल. ओके, समजलंय का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? जर समजत असेल तर रिप्लाय द्या प्लीज. काही डाऊट असेल तर तेही विचारू शकता तुम्ही. ओके, असं शांत बसून नाही चालणार. तुम्हाला विचारते तेव्हा रिस्पॉन्स देत जा. आता तुम्ही माझ्या समोर नाही बसलेला आहेत, बरोबर? आपण ऑनलाईन आहोत, त्यामुळे तिथे तुम्ही प्रेझेंट आहात की नाही, तुम्हाला शिकवलेलं कळतं की नाही, मला फेस एक्सप्रेशन तर तुमचे दिसत नाहीत, ज्याने मी ओळखू शकते का काय चाललेलं आहे, बरोबर? त्यामुळे रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला हे एक फिलअप सांगा मला. हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग बाय डॅश डॅश, हेन्स दे आर सेड टू बी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी कोणाला म्हटलं जातं? कोण हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करतं पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे? सांगा लवकर. क्वेश्चन समजलाय का सगळ्यांना? बघा, ऑप्शन दिलेले आहेत बघा तुम्हाला.
Hereditary characters are transferred from parents to offspring by dash dash. Hence, they are said to be structural and functional unit of heredity. Inheritance, sexual reproduction, asexual reproduction, chromosomes, DNA, RNA, gene. सांगा काय येणार? जीन. व्हेरी गुड. बघा. Organisms produced by dash dash show minor variation. Okay. Inheritance, sexual reproduction, asexual reproduction, chromosome, DNA, RNA, gene. सांगा ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय डॅश डॅश शो मायनर व्हेरिएशन. कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शन मध्ये मायनर व्हेरिएशन दिसतात बाळामध्ये आणि पॅरेंट्स मध्ये? नाही, इनहेरिटन्स नाही येणार. इथे रिप्रोडक्शनचा प्रकार विचारला गेलेला आहे तुम्हाला. पॅरेंट्स पेक्षा ऑफस्प्रिंग हे थोडेसे वेगळे दिसू शकतात. कोणी सेम दिसतं तर कोणी वेगळं दिसतं. हे कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शन मध्ये होणार सांगा? सांगा लवकर. सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. ऍनिमल्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं नाही, होतं ना ह्युमन बिंग्स मध्ये? आपण सगळे आपल्या आई वडिलांसारखे एक्झॅक्ट दिसतो का? थोडे कॅरेक्टर सेम असतात पण सगळेच कॅरेक्टर सेम नसतात की नाही? म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. Organisms produced through dash dash show major variation. Organism produced through dash dash show major variation. ओके, सॉरी. ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय डॅश डॅश शो मायनर व्हेरिएशन. मायनर व्हेरिएशन दाखवणारे हे असेक्शुअल प्रोडक्शन असेल. ओके. आणि मेजर व्हेरिएशन, खूप मोठ्या प्रमाणात मेजर व्हेरिएशन हे सेक्शुअल रिप्रोडक्शनने होतात. ओके, सॉरी. बुक आहे का तुमच्याकडे सगळ्यांकडे? बुक आहे का तुमच्याकडे? ओके. तर काय सांगायचं आहे? व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोम अँड एक्सप्लेन देअर टाईप. सांगा. Who will tell? Write your name in chat box. क्रोमोझोम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सांगायचे आहेत. बुक मधून रीड करून तुम्ही सांगू शकता. येस धीरज, पुट ऑन युअर माइक. The structure in the nucleus of cells that carries the hereditary characteristics is called the chromosomes. Type of chromosomes: metacentric, submetacentric, acrocentric, telocentric. एक एक लाईन मध्ये ते एक्सप्लेन पण करायचे आहेत टाइप्स. Metacentric: the center is exactly at the midpoint in these chromosomes, and therefore chromosomes looks like the English letter V. येस. Submetacentric: the center is the somewhere near the midpoint in the chromosome, which therefore look like the English letter L. येस. Acrocentric: the centrometer in is near one end
of this chromosome which therefore look like English letter J. Telecentric. The the centromere is right at the end of the chromosome make the chromosome look like the English letter I. Yes, good. चला बाकीचे क्वेश्चन्स आहेत तो पार्ट आपला शिकवून झालेला नाहीये. आपला पार्ट शिकवून झाला त्याच्यावरचे क्वेश्चन्स आन्सर आपण घेतलेले आहेत. ओके, हेच क्वेश्चन आन्सर आहेत ते तुम्हाला होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. ओके, कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत जेवढा पार्ट आपण शिकलो आपण एकदा गो थ्रू करूया. ओके, सी काय काय बघितलं आपण. इनहेरिटन्स. ओके, हेरिडिटरी म्हणजे काय. पहिले इनहेरिटन्स म्हणजे काय. इनहेरिटन्स म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके, वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आणि हा अभ्यास ज्याच्यात केला जातो त्याला काय म्हणायचं, जेनेटिक्स. त्या शास्त्राला काय म्हणायचं, जेनेटिक्स. ओके, न्यू प्रोजेनी, नवीन ऑफस्प्रिंग हे रिप्रोडक्शनच्या थ्रू जन्माला येतात. काय काय मायनर डिफरन्सेस असतात, तर काही कधी कधी आपण पॅरेंट सारखेच दिसतो, तर कधी कधी मेजर डिफरन्सेस असतात. ओके, पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे जेव्हा कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर केले जातात तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणायचं, हेरिडिटी. ओके, पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग मध्ये सिमिलॅरिटी असतात पण डिफरन्सेस सुद्धा असतात. बरोबर, ते सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस हा कशाचा इफेक्ट असतो, हेरिडिटीचा. मग हेरिडिटीच्या मेकॅनिझम मध्ये आपण काय काय शिकलो. हेरिडिटी मध्ये प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी जी इन्फॉर्मेशन नेसेसरी असते ती कुठे स्टोअर केलेली असते, डीएनए मध्ये. ओके, आणि डीएनए वर एक सेगमेंट असतं जो ही इन्फॉर्मेशन स्टोअर करतं. एखाद्या पर्टिक्युलर प्रोटीन साठी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन स्टोअर करणाऱ्या सेगमेंटला काय म्हणायचं, जीन. ओके, आपल्याला तिथे प्लांटच्या हाईटचं एक्झाम्पल समजवलेलं होतं. जर ग्रोथ हार्मोन जास्त सिक्रेट झालं तर हाईट जास्त होणार, वाढणार, प्लांटचे टॉल प्लांट असणार. आणि जर ग्रोथ हार्मोन कमी सिक्रेट झाला तर प्लांट हे स्टंटिंग प्लांट असणार, म्हणजे शॉर्ट प्लांट्स असणार. ओके, क्रोमोझोम शिकलो आपण. क्रोमोझोम काय आहे, हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करणारा न्यूक्लियस मध्ये जे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला क्रोमोझोम म्हणतात. क्रोमोझोम न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्सने बनलेलं असतं. ओके, क्रोमोझोम इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स. जे इन्फॉर्मेशन आपली हेरिडिटी इन्फॉर्मेशन कॅरी करणारा फ्रॅगमेंट कोणता आहे, जीन. हे जीन कोणावर कशावर प्रेझेंट असतं, क्रोमोझोम वर प्रेझेंट असतं. क्रोमोझोम इज मेड अप ऑफ डीएनए. ओके, आणि क्रोमोझोमवर जे सेंट्रोमियर प्रेझेंट असतं त्या सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार क्रोमोझोमचे मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, अॅक्रोसेंट्रिक अँड टेलोसेंट्रिक असे 4 पार्ट पडतात. ओके, क्रोमोझोमच्या प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये पेअर या स्पेसिफाय केलेल्या असतात. डीएनए कशाचं बनलेलं असतं, क्रोमोझोम हे मेनली डीएनएचं बनलेलं असतं. आणि डीएनए काय आहे, रायबॉक्सी न्यूक्लिक ऍसिड. ओके, डीएनए कोणाकोणामध्ये प्रेझेंट असतं, व्हायरसेस, बॅक्टेरिया अँड ह्युमन बिंग. जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत तेवढ्या सगळ्यांमध्ये डीएनए हे प्रेझेंट असतं. डीएनएचा शोध कोणी लावला, हु इन्व्हेंटेड डीएनए, स्विस बायोकेमिस्ट फ्रेडरिक मिशर. आणि डीएनएचं फर्स्ट मॉडेल कोणी बनवलं, विस्टन अँड क्रिक. ओके, यांनी डीएनएचं वॅटसन अँड क्रिक यांनी डीएनएचं फर्स्ट मॉडेल बनवलं. ते कशासारखं होतं, फ्लेक्झिबल लॅडर सारखं, कॉइल्ड अँड फ्लेक्झिबल लॅडर. ओके, डीएनएच्या स्ट्रँडवर कोणकोणते मॉलिक्यूल प्रेझेंट असतात, न्यूक्लिओटाइड. आणि हे न्यूक्लिओटाइडला नायट्रोजनस बेसिस असतात. ते नायट्रोजनस बेसिस 4 टाइप्सचे असतात. कोणकोणते, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. ऍडेनिन आणि ग्वानिन यांना काय म्हणायचं, प्युरिन्स, वाईल सायटोसिन अँड थायमिन आर पिरामिड्स. पण ह्यांची जरी पेअर असली पण डीएनए मध्ये कोण पेअर करतं, सायटोसिन अँड ग्वानिन अँड ऍडेनिन अँड थायमिन. ओके, क्रॉस पेअर होतात ते बघा. जीन
ओके, आपण डीएनए पर्यंतच बघितलेलं. हे सगळ्यांना समजलंय का? कोणाला काही डाऊट आहे? सॉरी. चला, जर तुम्हाला कोणाला काही डाऊट नसेल तर आजचा सेशन इथेच संपलेला आहे. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. ओके.